नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बघा, मागच्या आठवड्यात आपण अँड्रोकल्स अँड द लॉयन हा लेसन शिकलोय. आता त्याचं आपल्याला इंग्लिश वर्कशॉप बघायचं आहे. बघा, क्वेश्चन नंबर फर्स्ट ए. मॅच द फ्रेजेस इन कॉलम ए विथ देअर मीनिंग्स इन कॉलम बी. कॉलम ए अँड कॉलम बी. फर्स्ट, लुकिंग आउट फॉर. लुकिंग आउट फॉर त्याचं मिनिंग आहे ट्राईंग टू सर्च फॉर. फेस टू फेस, इन फ्रंट ऑफ ईच अदर. समन अप करेज, धैर्य एकवटणे. टू ट्राय टू बी ब्रेव. त्याच्यानंतर आहे रेज मेल्टेड, अँगर रिड्यूस्ड. बी मूड बाय. बी मूड बायचा अर्थ होतोय फील्ड विथ सॉफ्ट feelings. Question number second मध्ये B. Read the following sentences from the story. They were bound by law to obey their master. The kind man bound up the lion's injured paw. The lion bounded towards Androcles again. The word bound carries 3 different meanings in each of the sentences. बघा, तर यापैकी पुट द करेक्ट लेटर A, B, C म्हणजे हे रश फॉरवर्ड, फोर्स टू फॉलो अँड टाईड हे तिन्ही अर्थ कशाचे आहेत? बाउंडचे आहेत, वेगवेगळ्या याच्यामध्ये. बघा, तर कुठला मिनिंग त्याचा होतोय A और B और C ते इथं आपल्याला लिहायचं आहे. They were bound by law to obey their master. तर इथे बाउंड बायचा अर्थ होतोय फोर्स टू फॉलो, म्हणून इथे लिहायचं आहे बी. द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ. बाउंड अप बांधले म्हणून टाईड अप, म्हणून इथे लिहायचं सी. द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकल्स अगेन. बाउंडेड टुवर्ड्स याचा अर्थ होतो रश्ड फॉरवर्ड, इथे लिहायचं आहे ए. ट्रान्सलेट each of the 3 sentences A, B, C into your medium of learning. बघा, हे जे सेंटेन्सेस आहेत A, B, C चे आता जे झालेले आहेत त्यांचा अर्थ आपल्याला लिहायचा आहे दे वेअर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर किंवा फोर्स टू फॉलो. म्हणजेच काय की ते त्यांच्या मालकाच्या आज्ञा पाळण्याला फोर्स्ड होते. म्हणजे काय होते की ते बांधील होते, त्यांना त्यांच्या मालकांच्या आज्ञा पाळाव्याच लागत होत्या. द काइंड मॅन बाउंड अप ऑर टाईड अप द लॉयन्स इंज्युअर्ड पॉ. त्या दयाळू माणसाने सिंहाच्या जखमी पंजावर बांधले. द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोकल्स अगेन म्हणजेच रश फॉरवर्ड अगेन, रश फॉरवर्ड अँड्रोकल्स अगेन. आपण इथे रश फॉरवर्ड टाकले, मग वाक्याचा अर्थ कसा होणार आहे की जो सिंह होता, सिंह अँड्रोकल्सकडे पुन्हा गेला. बघा, त्याच्यानंतर आहे पुढचा प्रश्न सेकंड ए. फाइंड फ्रॉम द स्टोरी अँटोनिम्स अपोजिट वर्ड्स. अँटोनिम्स म्हणजेच अपोजिट्स वर्ड्स ऑफ द फॉलोइंग. काइंड क्रुएल, पुअर रिच, स्लेव मास्टर, हाय लो, पनिशमेंट रिवॉर्ड, अनबाउंड बाउंड, टेंडर टफ और हार्ड. दोघांपैकी लिहू शकतात हॅप्पी, सॅड और अनहॅप्पी. हे सगळे तुम्हाला लिहायचं आहे वहीमध्ये. बघा, याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे बी. फाइंड फ्रॉम द स्टोरी 5 वर्ड्स दॅट डिस्क्राईब द साऊंड्स मेड बाय लॉयन. तर तुम्हाला धड्यामधून स्टोरीमधून 5 शब्द शोधायचे आहेत की जे सिंहाचा आवाज डिस्क्राईब करतात. म्हणजे त्याचा साऊंड डिस्क्राईब करण्यासाठी कुठले वर्ड्स वापरलेत तुम्ही. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला एक सांगते, रोर गर्जना करणे, असे शब्द तुम्ही शोधून लिहायचे आहेत. क्वेश्चन नंबर थर्ड.
Write the reactions that followed each of the actions given below. First, Androcles did not like his cruel master, so he escaped from the clutches of his cruel master. Second, the lion looked at Androcles piteously, so he moved very cautiously towards the lion and saw that the lion's paw was wounded. Androcles bandaged the lion's injured paw, so the lion licked his arm as if to show gratitude. A hungry, ferocious lion was released into the arena, so Androcles was filled with fear, but he was not afraid. Next, the lion reached Androcles' and it moved slowly forward. All its rage seemed to have melted and it recognized its friend. The emperor asked Androcles what other reward he would like. So he replied that he did not want anything for himself, but he wanted the lion to be set free too. See the next question. Question number 4. Write in your own words 3 to 4 sentences about each of the following. First, the condition of slaves in ancient Rome. बघा, प्राचीन रोमन काळातल्या गुलामांची परिस्थिती याच्यावर तुम्हाला 2 ते 3 वाक्यामध्ये तुमच्या मनाने लिहायचं आहे. त्याच पद्धतीने सेकंड, क्वालिटीज ऑफ अँड्रोकल्स. अँड्रोकल्सचे गुण म्हणजे अँड्रोकल्स हा कसा होता त्याचे गुण तुम्हाला लिहायचे आहेत. इवन वाईल्ड ॲनिमल्स कॅन बी युअर फ्रेंड्स. हिंस्र प्राणी म्हणजे जंगलातले प्राणीसुद्धा, जे हिंस्र प्राणी आहेत ते सुद्धा तुमचे मित्र बनू शकतात. ज्याप्रमाणे आपण आता या स्टोरीमध्ये बघितलं की इतका भयंकर असा तो सिंह आहे, तो सुद्धा त्याचा मित्र बनला. तर असे हिंस्र प्राणीसुद्धा आपले मित्र बनू शकतात. याच्यावर आपल्याला 3 ते 4 ओळीमध्ये लिहायचं आहे. यानंतर लँग्वेज स्टडी हा भाग आपल्याला बघायचा आहे. बघा, व्हर्ब, ऑक्झिलरी व्हर्ब्स हा भाग आपल्याला बघायचा आहे. बघा, verbs that help to form tenses, moods and voices are called auxiliary verbs. For example, be, can, may, will, etc. बघा, तर हे जे ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत ते आपल्या वाक्यामध्ये वापरले जातात. The 3 most common auxiliary verbs which can stand alone in sentence are forms of be, do and have. हे जे आहेत बी, डू आणि हॅव हे कॉमन ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत जे सेपरेटली वाक्यामध्ये वापरले जातात. त्यांनाच म्हणायचं आहे दे आर कॉल्ड प्रायमरी ऑक्झिलरीज. त्यांना म्हणायचं आहे प्रायमरी ऑक्झिलरीज. बघा, आता हे प्रायमरी ऑक्झिलरीज जे आहेत बी, डू आणि हॅव त्याच्यामध्ये बघा बीमध्ये येतो बीमध्येच कुठले बीचे फॉर्म्स कुठले आहेत ॲम, इज, आर, वॉज, वेअर, विल, शॅल, बी. बघा, हे जे आहेत हे बी फॉर्म्स आहेत आणि डू फॉर्म्स ऑफ डू, डज आणि डीड. बघा, आणि फॉर्म्स ऑफ हॅव, हॅज, हॅड हे आहेत. तर याच्यामध्ये बघा एक्झाम्पल तुम्हाला इथे सांगितले. शी इज अ स्टुडंट ऑफ क्लास 8. इज, ही डज हिज वर्क वेल. डज, आय हॅव कोल्ड. बघा, आय हॅव कोल्ड. तर अशा पद्धतीने इज, डज आणि हॅव हे जे वाक्यात आलेले फॉर्म्स आहेत हे विदाऊट व्हर्ब आलेले आहेत. याच्यासोबत कुठलेच व्हर्ब नाही आहेत, हे सेपरेट आलेले आहेत आणि म्हणून त्यांना प्रायमरी ऑक्झिलरीज असं म्हटलं जातं. बघा, त्यानंतर देअर आर अदर ऑक्झिलरी व्हर्ब्स. या व्यतिरिक्त सुद्धा काही ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत विच डू नॉट स्टँड अलोन इन अ सेंटेन्स, दे अकंपनी मेन व्हर्ब. याच्या व्यतिरिक्त सुद्धा काही ऑक्झिलरी व्हर्ब आहे की जे सेपरेट वाक्यामध्ये येत नाहीत. म्हणजे वाक्यामध्ये ते सेपरेटली स्टँड नाही करू शकत, ते सेपरेटली नाही येऊ शकत, तर त्यांच्यासोबत
मेन व्हर्ब असावंच लागतं. तर मग असे ऑक्झिलरीज वर्ब कुठले आहेत तर त्यांना म्हणायचं आहे दीज आर कॉल्ड मॉडल ऑक्झिलरी वर्ब्स. मॉडल्स त्यांना म्हटलं जातं. तर मग ते कुठले आहेत? कॅन, कुड, शॅल, शूड, विल, वूड, मस्ट, मे, माईट, नीड. हे आहे मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब्स की ज्याच्यासोबत व्हर्ब हा येतोच. फॉर एक्झाम्पल बघा, ही कॅन वर्क, ही विल वर्क हार्ड अँड ही मस्ट वर्क हार्ड. या तीनही वाक्यांमध्ये बघा कॅन, विल आणि मस्ट हे तीनही मॉडल ऑक्झिलरी व्हर्ब आलेले आहेत. पण ते विदाऊट वर्ब आलेत का? नाही. तर त्याच्यासोबत जे आहे ते वर्ब घेऊन आलेत बघा. वर्क इज अ वर्ब. तर अशा पद्धतीने हे ऑक्झिलरी व्हर्ब्स आपण इथे बघितलेत बघा. ऑक्झिलरी व्हर्ब्स त्याचे दोन भाग आहेत. त्याच्यामध्ये पहिला आहे प्रायमरी ऑक्झिलरीज आणि मॉडल ऑक्झिलरीज. प्रायमरी ऑक्झिलरीजमध्ये येतात बी फॉर्ममध्ये ॲम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल, विल आणि डूमध्ये डू, डीड, डज आणि हॅवमध्ये हॅव, हॅज, हॅड. तर आणि मॉडल ऑक्झिलरीजमध्ये कॅन, कुड, शॅल, शूड, विल, वूड, मस्ट, मे, माईट, नीड, ऑट टू अशा पद्धतीचे ऑक्झिलरीज व्हर्ब्स वापरले जातात. आता खाली तुम्हाला काही स्टडी करायला सांगितलं आहे बघा. अंडरलाईन द ऑक्झिलरी व्हर्ब्स इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. फॉर एक्झाम्पल बघा, वी हॅव अ हॉलिडे टुमारो. याच्यातला ऑक्झिलरी व्हर्ब कुठला आहे? हॅव. रीना इज इंज्युअर्ड बॅडली. इज हे ऑक्झिलरी व्हर्ब्स आहेत. अशा पद्धतीने तुम्ही सोडवून ठेवायचे वहीमध्ये आणि मला पाठवले तरी चालतील.